आज आपण खुसखुशीत असे गुळाचे अनारसे तयार करणार आहोत. गुळाचं अनारसा पीठ कसं बनवायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे पाहू शकता. इथे मी 3-4 दिवस मुरून घेतलेलं अनारसा पीठ तयार करून घेतलेलं आहे. यातलं आवश्यकतेनुसार अनारसा पीठ एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि नंतर डब्बा लावून झाकून ठेवून घ्यायचं आहे. तेल लावायचं आहे. तेलाने अनारशाचा उंडा छान तयार करून त्याच्या लाटा तयार करून घ्यायच्या आहेत. एका ताटामध्ये खसखस घ्यायची, एक लाटी घ्यायची, थोडंसं तेल हाताला लावायचं आहे आणि अनारसा थापून खसखशीचा भाग खाली ठेवून ताटामध्ये ठेवून घ्यायचे. तेल गरम करायला ठेवायचे, खसखशीचा भाग वरती करायचा आहे. तेल उडवत अनारसा छान तळून घ्यायचा आहे. एका चाळणीवरती काढून घ्यायचा. या पद्धतीने आपण अनारसे तळून एका चाळणीवरती काढून घेतलेले आहेत. पाहू शकता अगदी खुसखुशीत जाळीदार अनारसा आपला तयार होतो. आज आपण खुसखुशीत असे गुळाचे अनारसे तयार करणार आहोत. गुळाचं अनारसा पीठ कसं बनवायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे पाहू शकता. इथे मी 3-4 दिवस मुरून घेतलेलं अनारसा पीठ तयार करून घेतलेलं आहे. यातलं आवश्यकतेनुसार अनारसा पीठ एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि नंतर डब्बा लावून झाकून ठेवून घ्यायचं आहे. तेल लावायचं आहे. तेलाने अनारशाचा उंडा छान तयार करून त्याच्या लाटा तयार करून घ्यायच्या आहेत. एका ताटामध्ये खसखस घ्यायची, एक लाटी घ्यायची, थोडंसं तेल हाताला लावायचं आहे आणि अनारसा थापून खसखशीचा भाग खाली ठेवून ताटामध्ये ठेवून घ्यायचे. तेल गरम करायला ठेवायचे, खसखशीचा भाग वरती करायचा आहे. तेल उडवत अनारसा छान तळून घ्यायचा आहे. एका चाळणीवरती काढून घ्यायचा. या पद्धतीने आपण अनारसे तळून एका चाळणीवरती काढून घेतलेले आहेत. पाहू शकता अगदी खुसखुशीत जाळीदार अनारसा आपला तयार होतो.